बुल्ढाना जिले में मेहकर तहसील के मोहना बुद्रुक स्थित जिला परिषद स्कूल के मुख्याध्यापक धम्मसागर कामले शराब पीकर स्कूल में गड़बड़ी करने के आरोप में निलंबित किए जाएंगे। इस मामले का वीडियो सोशल मीडिया पर वायरल होने के बाद जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात ने गंभीर कदम लेते हुए निलंबन के निर्देश दिए। यह कदम स्कूल प्रशासन और छात्रों के वातावरण को सुरक्षित रखने के लिए उठाया गया। आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे, त्याचप्रमाणे पटसंख्या वाढवणे आणि एकूणच शैक्षणिक गुणवत्तेमध्ये एक मोठ्या प्रकारचे सकारात्मक बदल व्हावे यासाठी जिल्हा परिषद सदैव तत्पर आहे। याबाबत आपण शैक्षणिक गुणवत्ता शिबिरे घेण्यात आलेली आहेत। आदर्श शिक्षकांना पुरस्काराचं वितरण देखील करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थी जे गुणवंत विद्यार्थी आहे अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील आपण त्यांना बाहेरच्या जिल्ह्यात बाहेरच्या राज्यात पाठवून चांगल्या पद्धतीची गुणवत्ता हासिल करण्यासाठी जिल्हा परिषद बुलढाणा सदैव तत्पर आहे। एवढेच नव्हे तर गोरगरीब मुलांसाठी मिशन झेड नावाचं जे काही आपले अभियान आहे त्या अभियानाअंतर्गत आपण गोरगरीब परंतु हुशार मुलांना आपण मोफत सीईटी जेईचे क्लास लावण्यासाठी आम्ही ती स्कीम राबवत आहोत आणि सध्या जवळजवळ 86 मुलं आपण मोफत क्लासेस जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेत आहेत। म्हणजे एकीकडे जिल्हा परिषदेमध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण असताना अशा पद्धतीने कोणी एखादा शिक्षक नशेमध्ये शाळेत जाणे किंवा अशा पद्धतीने त्याने गैरवर्तन करणे हे निश्चितच प्रशासनाला प्रशासकीयदृष्ट्या शोभनीय नाही आणि अशा शिक्षकावर कारवाई केल्याशिवाय पर्याय नाही। म्हणून मी त्याच्यावर या आज उद्या किंवा आजच शक्यतो आजच आम्ही त्याच्यावर निलंबनाची कारवाई करणार आहोत। त्याचप्रमाणे दुसरा तो बावनबीर संग्रामपूर तालुक्यातला एक विषय सांगितलेला आहे। त्याचाही एक व्हिडिओ क्लिप आज मीडियातून मी बघितली तर त्यामध्ये देखील हे उचित नाही। कागदावर खिचडी वाटप करणे किंवा सगळे भांडे कोंडे सगळ्या गोष्टी असताना सुद्धा अशा पद्धतीचा एक प्रकारे हे गैरवर्तनच आहे कर्मचाऱ्यांचं। त्यांना देखील आपण उचित कारवाई करण्यासाठी बीडीओंना त्या ठिकाणी पाठवलेले आहे। सध्या बीडीओ त्या ठिकाणी चौकशी करत आहेत, तपासणी करत आहेत। त्यांचा रिपोर्ट संध्याकाळपर्यंत येईल। फॅक्ट काय ती समजून घेऊन त्याही प्रकरणावर आपण उचित कारवाई करू।